नमस्कार, मी प्राध्यापिका डॉक्टर शीतल रणधीर. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ TJ 89.6 FM. आज शाळा या सदराखाली मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आगळा वेगळा कार्यक्रम, आणि तो म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका याचे 16वे राष्ट्राध्यक्ष माननीय आदरणीय अब्राहम लिंकन सरांचे हेडमास्टरांस पत्र. खूप प्रसिद्ध असे पत्र आहे, ज्याचे रूपांतरण वसंत बापट सरांनी केले होते. प्रिय गुरुजी, सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात सगळी सत्यनिष्ठ. हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हे देखील शिकवा, जगात प्रत्येक बदमाशागणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही. स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेली वैरी, तसे जपणारे मित्रही. मला माहीत आहे सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकता येत, तरी जमलं तर त्याच्या मनावर ठसवा. घाम गाळून कमवलेला एक छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान असतो. हार कशी स्वीकारावी हे त्याला शिकवा, आणि शिकवा विजयाचा आनंद संयमानं घ्यायला. तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा. शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला. गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं, त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं. जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथ भंडारांचा अद्भुत वैभव. मात्र त्याचबरोबर मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा, सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला. पाहू दे त्याला पक्ष्यांची आसमान भरारी, सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर, आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं. शाळेत त्याला हा धडा मिळू दे, फसवून मिळवलेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे. मी पुन्हा मला बोलायला आवडेल. शाळेत त्याला हा धडा मिळू दे, फसवून मिळवलेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे. आपल्या कल्पना, आपले विचार यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्यानं. बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी. त्याला सांगा त्यानं भल्यांशी भलाईनं वागावं आणि टग्यांना अद्दल घडवावी. माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा, जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायलाच हवी. पुढे हेही सांगा त्याला, एकावं जनाचं अगदी सर्वांचं, पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून, आणि फोलपट टाकून निंक सत्व तेवढं स्वीकारावं. जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा. हसत राहावं उरातलं दुःख दाबून, हसत राहावं उरातलं दुःख दाबून, आणि म्हणावं त्याला आसू ढाळायची लाज वाटू देऊ नको. त्याला शिकवा तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला आणि चाटुगिरीपासून सावध राहायला. त्याला हे पुरेपूर समजवा की करावी कमाल कमाई त्याने ताकद आणि अक्कल विकून, पण कधीही विक्रिय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा. धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर कानाडोळा करायला शिकवा त्याला, आणि ठसवा त्याच्या मनावर जे सत्य आणि न्याय वाटते त्याच्यासाठी पाय रोवून लढत राहा. त्याला ममतेनं वागवा, पण लाडावून ठेवू नका. आगीत तावून सुलाखून निघल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं. त्याच्या अंगी बांधवा अधीर व्हायचं धैर्य, आणि धरला पाहिजे धीर त्यानं जर गाजवायचं असेल शौर्य. आणखीही एक सांगत राहा त्याला, आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावरच, तरच जडेल उदात्त श्रद्धा मानव जातीवर. माफ करा गुरुजी, मी फार बोलतो आहे, खूप काही मागतो आहे, पण पहा जमेल तेवढं अवश्य कराच. माझा मुलगा भलताच गोड छोकरा आहे हो. अब्राहम लिंकन सर. धन्यवाद. हे पत्र वाचताना जेव्हा केव्हा आपण महाविद्यालयातल्या लायब्ररीत बसतो किंवा शाळेतल्या लायब्ररीत बसतो, तेव्हा आपल्याला जणू काही आपले बाबाच आपल्या गुरुजीशी बोलतायत असा अनुभव यायला लागतो. आणि त्यामुळे हे सेशन जगातल्या सर्व बाबांसाठी समर्पित, आणि या सेशननंतर जगातल्या सगळ्या बाबांसाठी हे गाणं समर्पित. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा
डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हासू जरी कनावाकला घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर